सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. आजचा विषय 8 मार्च जागतिक महिला दिवस. सर्वप्रथम सर्व सखींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माया ममता सहनशीलता या पंखांना मी निरखित होते. घर मुले संसाराला त्या खाली उभवीत होते. विश्वाची निर्माती म्हणून मी मलाच गौरवित होते. पुरुषत्वाच्या कल्लोळात त्या मी मलाच शोधत होते. स्वचा करणाऱ्या या समाजाला ते अबलेचे रूप वाटत होते. मी पणाच्या अहंकाराचा वनवा ते पेटवित होते. माझ्याच आत्मशक्तीच्या चितेमध्ये मी सती होऊन जळत होते. ज्वालेच्या त्या लाटांमध्ये मी सबला आहे हे टाहो फोडून सांगत होते. होय, मी सबला आहे हे टाहो फोडून सांगत होते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. 15,000 स्त्री कामगारांनी अन्यायाच्या विरुद्ध लढा पुकारला. सर्व स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. 1910 साली सर्व महिला प्रतिनिधीसह कार्यकर्ती क्लारा झेटकिन यांनी सुचविल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक मान्यता मिळाली. संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला वर्षापासून म्हणजेच 1975 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. सन 1977 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत सदस्य राष्ट्रांना आमंत्रित करून घोषित करण्यात आले की 8 मार्च हा महिला हक्क व शांतता दिन असेल. 1996 पासून दरवर्षी एक थीम ठरवण्यात आली. यावर्षी ही थीम आहे समानता, अधिकार आणि सशक्तीकरण. युनोने सांगितले की या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे 3 रंग आहेत. पहिला जांभळा, न्याय आणि प्रतिष्ठेचे प्रतीक. दुसरा हिरवा, आशेचा प्रतीक. आणि तिसरा पांढरा, जो पावित्र्याचं प्रतीक आहे. युगानुयुगे शतके स्त्रीला अन्यायाला बळी पडावे लागले. जन्मा अगोदरच तिचा संघर्ष सुरू होतो, तो जीवनाच्या प्रत्येक वळणावर. 19व्या शतकात अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. यामध्ये राजाराम मोहन राय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिराव, सावित्रीमाई असे अनेक नावे आहेत. स्त्री शिक्षणाच्या चळवळीने महात्मा ज्योतिबांनी आणि सावित्रीमाईंनी समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पती पत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत. आपल्या देशाला महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, किरण बेदी, लता मंगेशकर, मदर तेरेसा. एक स्त्री म्हणून अशा या स्त्रियांचा गौरव सांगताना खरंच अभिमान वाटतो. सलाम या स्त्री नारी शक्तीला. खरं तर स्त्री सन्मानाची सुरुवात ही आपल्या घरातूनच व्हायला हवी. तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल. शेवटी जाता जाता 2 ओळी. तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय सावित्री.